राजापूर तालुक्यातील साखरीनाटा इथं होत असलेल्या मच्छीमारी जेटी विरोधात मनसेचे जयेंद्र कोठारकर आणि ग्रामस्थ हे 1 मे कामगार दिनानिमित्त रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही, रत्नागिरी जिल्हा आणि राजापूर तालुका प्रशासन जोपर्यंत कारवाई करत नाही, आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत जयेंद्र कोठारकर हे आमरण उपोषण करणार आहेत। सध्या सुरू असलेल्या जेटीचं काम हे अनधिकृत असून सर्व नियम धाब्यावर बसवून मच्छीमार आणि जमीन मालक यांना विश्वासात न घेता दडपशाहीनुसार हे काम सुरू असल्याचं कोठारकर यांनी म्हटलं आहे। मागील 26 जानेवारी रोजी खाडीच्या पाण्यात उतरून त्यांनी आंदोलन केलं होतं। त्यासाठी 1 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर मी आमरण उपोषण करणार आहे। त्याची प्रमुख मुद्दे असे आहेत: साखरीनाटी येथे जेटी मंजूर असून त्याचं काम हे धाहुलोली या ठिकाणी चालू आहे, ते कसं? 2, कोणतेही भूसंपादन न करता हा प्रोजेक्ट सँक्शन केला गेला, त्या प्रोजेक्टची आजपर्यंत मोजणीही झालेली नाही। 3, भूमिपूजन 8 ऑक्टोबर 2024 रोजी झालं, परंतु ऑर्डर ही दुसऱ्या दिवशी निघालेली आहे। 4, कांदळवन, तिथे कांदळवन आहे, ते कांदळवन नष्ट होण्याच्या तयारीत आहे, त्याच्यामुळे हे सर्व नियम निष्कर्ष अटी शर्ती हे धाब्यावर बसवले आहेत कॉन्ट्रॅक्टरने। 5, महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळी जनसुनावणी झाली त्या जनसुनावणीत आम्ही 13 मुद्दे काढून आक्षेप घेतलेला होता। जनसुनावणीला संपूर्ण अहवाल हा 500 पानाचा अहवाल हा संपूर्ण इंग्रजीमध्ये आहे, त्याचं संक्षिप्त रूपामध्ये 10 पानामध्ये त्यांनी हे केलं आहे। तो अहवाल अजूनपर्यंत मराठीमध्ये केलेला नाही।